महाराष्ट्र विकास केंद्र आणि अनिल पाटील या दोघांचं नाव आलटून पालटून घेतलं तरी एकच गोष्ट अशी आपल्याला जाणवेल. आणि म्हणून अशा दोन्ही, एक व्यक्ती एक संस्था, या दोघांनी गेले सातत्याने 25 वर्ष जो एक यज्ञ सुरू ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्या प्रयत्नांची आहुती ते सतत देत असतात, त्यांना या निमित्ताने पहिलं त्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या कल्पना आहे की आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या पाणीच आहे. किंबहुना जगातले काही थोडेसे भाग सोडले, अगदी दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतला कॅनडासारखा काही भाग, तर जगात सर्व ठिकाणी पाण्याची एक भीषण समस्या आहे. ती काही ठिकाणी अतितीव्र आहे, काही ठिकाणी थोडीशी कमी असेल. मध्येच तेहरान शहर हे जगातलं पहिलं शहर की जिकडे पाणी नाही म्हणून आता ते रिकामं करायची परिस्थिती येईल असं वाटत होतं. मध्ये मेक्सिको शहरामध्ये पण, मेक्सिको सिटीमध्ये पण तीच परिस्थिती होती. आणि मेक्सिको सिटीची लोकसंख्या ही जगातली एक खूप जास्त लोकसंख्या असणारं शहर मानलं जातं. तर अशा परिस्थितीमध्ये पाणी हा किती भीषण प्रश्न आहे, जागतिक स्तरावरचा, राष्ट्रीय स्तरावरचा आणि खास करून स्थानिक स्तरावर, ह्याची जाणीव सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून पाण्या प्रश्नाचे जे निर्णय कंगोरे आहेत ते लक्षात घेऊन, कारण ते खूप व्यापक प्रश्न आहे. पाणी प्रश्न सोडवायचा तरी जमिनीचा प्रश्न सोडवला पाहिजे, कारण पाणी कुठे राहणार, कुठे नुसतं हवेत तर राहणार नाही. हवेत पाणी असतंच, ज्याला आपण बाष्प म्हणतो, असतंच तिकडे, परंतु जमीन पाहिजे तिकडेच पाणी राहील. ती नदीला वाहिला पण जमीनच पाहिजे, इकडे लेक पाहिजे तर त्याला पण जमीनच पाहिजे. त्यामुळे जमीन आणि पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आणि जंगलाचा प्रश्न आहे. जंगल नसेल तर पाणी कुठून येणार? पाणी आणि जैविक विविधतेचा प्रश्न एकमेकांशी जोडलेला आहे. पाण्याचे असे अनेक कंगोरे आहेत, परंतु त्यापैकी अनेक कंगोरे लक्षात घेऊन त्यामधून जे चांगलं काम करतात त्यांना दरवर्षी जलमित्र पुरस्कार दिला जातो. आणि म्हणून ह्या वर्षी इस साल में ये पुरस्कार डॉक्टर पटनायक जी को दिया गया. इसके लिए मैं समझता हूं कि ये पुरस्कार की भी ऊंची और बढ़ गई है.